सर्वांना मनपूर्वक नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीचे 98 वर्षांपासून ज्ञानयज्ञ अविरतपणे तेवत ठेवणारे महाविद्यालय आणि शतकपूर्तीकडे समर्थपणे वाटचाल करणारे महाविद्यालय म्हणजे HPT आर्ट्स व RYK सायन्स महाविद्यालय. श्रोते हो, सांगताना विशेष आनंद होतो आहे की 2024 या वर्षी HPT RYK महाविद्यालय दैदिप्यमान शतकपूर्ती सोहळा साजरा करीत असेल. सेंटेनरी सेलिब्रेशन 2022 ते 2024 याचाच एक भाग म्हणून आपले महाविद्यालय सेलिब्रेटिंग आवर ट्रॅडिशन्स ही एक अनोखी आणि विशेष व्याख्यानमाला सादर करीत आहे. योग, ध्यानधारणा याचे महत्त्व सर्व जगाने मान्य केलेच आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा भारतीय भूमीतील विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न. व्याख्यानमालेतील हे पहिले पुष्प गुंफण्यासाठी ज्यांनी योग आणि योगा आपल्या जीवनाचे मिशन बनवले असे सन्माननीय डॉक्टर रमेश वरखेडे सर, योग ट्रेनर, योग रिसर्चर आणि फॉर्मर हेड डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री HPT RYK कॉलेज हे लाभले आहेत. सन्माननीय डॉक्टर रमेश वरखेडे सरांचा विस्तृत परिचय संक्षिप्त रूपात करून देण्याचा या प्रसंगी प्रयत्न करतो. वरखेडे सरांनी 1983 साली MSc इन फिजिकल केमिस्ट्री संपादित केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून. त्याच विद्यापीठात सरांनी PhD ही पदवीसुद्धा संपादित केली. सर जुलै 1983 या वर्षी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयातील केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झालेत. सरांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गौरवांकित केले आहे. सर विद्यापीठाचे बेस्ट प्रोग्राम ऑफिसर NSS सुद्धा आहेत. सर योग टीचर आणि योग पंडित सुद्धा आहेत. हे विशेष ओंकार, रिव्हर्सिंग हार्ट या विशेष विषयांवर सरांनी योग रिसर्च प्रोजेक्ट सादर केलेले आहेत. योग आणि संबंधित विषयावर सरांनी इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पेपर पब्लिकेशन्स केलेले आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू योगिक टेक्निक्स या विषयांवर आदरणीय वरखेडे सरांनी एअरक्राफ्ट पायलट्स, कार्डियाक सर्जन्स, इतर डॉक्टर्स, बँकर्स यांच्यासाठी माननीय विश्वास मंडलिक साहेब यांच्यासोबत अनेक वर्कशॉप घेतलेले आहेत. सर 2007 ते जून 2021 या दरम्यान केमिस्ट्री डिपार्टमेंटचे हेड होते. श्रोते हो, असे सन्माननीय डॉक्टर वरखेडे सर ज्यांचे जीवन म्हणजे योग आणि योगा याचे मिशन, अशा आदरणीय सन्माननीय डॉक्टर वरखेडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपणास संबोधित करावे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VS सूर्यवंशी सर, उपप्राचार्य डॉक्टर MD देशपांडे मॅडम व उपप्राचार्य डॉक्टर प्रणव रत्नपारखी, आज आपण सर्वांसाठी योग या विषयावर काही माहिती जाणून घेऊया. योग हा सर्वांसाठी किंवा योगशास्त्र हे सर्वांसाठी. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो, विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो, डॉक्टर असो किंवा वकील असो, व्यावसायिक असो किंवा कलाकार असो किंवा खेळाडू असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आपल्याला काही गुणवत्तेची आवश्यकता असते. यामध्ये काही गुणवत्ता, काही कर्मकुशलता, काही नैपुण्य हे त्या क्षेत्राशी संबंधित असं नैपुण्य किंवा गुणवत्ता ही त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यकता असते. परंतु ती जी आवश्यकता आहे ती कशी पूर्ण करता येईल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला अर्थातच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर असेल तर ती गुणवत्ता आपल्याला सहजगत्या प्राप्त करू शकतो. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असो, त्याला स्पर्धा आहे आणि त्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला या गुणवत्तेची आवश्यकता असते. आणि मग ही गुणवत्ता कशी प्राप्त करायची, तर त्याकरता आपल्याला वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. मग असं कोणता मार्ग आहे जो साधा सरळ सोपा आहे, तर तो म्हणजे योगशास्त्र. कारण योगशास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला केवळ शारीरिक स्वास्थ्य मिळतं असं नाही, तर शारीरिक स्वास्थ्याबरोबर आपल्याला मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभतं. आणि आपल्याला
कुठल्या क्षेत्रात कार्य करायचं असेल तर केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्यसुद्धा असण्याची आवश्यकता आहे. जर मानसिक स्वास्थ्य असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम असं कार्य करू शकतो. आणि म्हणून मग त्याकरता योगशास्त्र किंवा योगाभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांना आवश्यक आहे. कारण प्रत्येक क्षेत्रासाठी आपल्याला गुणवत्तेची, कौशल्याची, नैपुण्याची आवश्यकता असते. आणि ते कौशल्य, ते गुण, ते नैपुण्य आपल्याला शरीर आणि मानसिक या माध्यमातूनच प्राप्त करून घेता येतं. आणि म्हणून मग शारीरिक आणि मानसिक या दोन्ही स्तरावर परिणाम करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे योगशास्त्र आहे. अशा योगशास्त्राबद्दल आज आपण काही माहिती करून घेऊया. योग म्हणजे काय? तर योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. आणि योग म्हणजे काय? तर जोडणे. मग काय जोडायचं आपल्याला किंवा काय जोडलं जातं? तर शरीर आणि मन जोडलं जातं. शरीर आणि मन जर जोडलेलं असेल तर शरीर आणि मन सोबत उत्तमरित्या काम करतात आणि त्याच्यामुळे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला स्वास्थ्य हे मिळत असतं, ते शारीरिक आणि मानसिक स्तरावरचं. आणि म्हणून मग जोडणे केवळ शरीर आणि मन नव्हे तर पतंजलीला जे अपेक्षित आहे ते म्हणजे आत्मा आणि परमात्मा या दोन गोष्टींना जोडणे. जर आपण ही योग साधना केली तर त्याचं अंतिम ध्येय मात्र आपल्याला वेगळं बघायला मिळतं. परंतु जाता जाता त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते म्हणजे काय? तर आपल्याला अतिशय उत्तम असं आरोग्य प्राप्त होतं. आणि म्हणून मग योगशास्त्राचा किंवा योगाचा जर विचार केला किंवा योग म्हणजे काय याचा विचार केला तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आणि योग म्हणजे काय? तर सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग आहे. म्हणजे आपल्याला सुखी आणि समृद्ध जीवन जर हवं असेल तो योगाभ्यास जीवनामध्ये आवश्यक आहे. असं हे योगशास्त्र हे सर्व क्षेत्रासाठी, सर्वांसाठी उपयुक्त असं आहे. योग या शब्दाचा दुसरा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पतंजली योग दर्शन जो आहे या ग्रंथाचा संदर्भ घ्यावा लागेल. पतंजली आपल्या योगदर्शन या ग्रंथामध्ये सुरुवात करतानाच ते सांगतात की अथ योगानुशासनम. आता मी तुम्हाला योगाचं अनुशासन सांगतो आहे. कारण का? तर ते शास्त्र आहे, जे शास्त्र कधी बदलत नाही, जे त्रिकालाबाधित सत्य असतं असं शासन आता मी तुम्हाला सांगतो आहे. आणि दुसऱ्या सूत्रामध्ये ते आपल्याला योग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतात. तो काय? तर ते सांगतात की योग चित्त वृत्ती निरोधः. योग चित्त वृत्ती निरोधः. योग म्हणजे काय? चित्ताच्या वृत्तींचा निरोध. मग चित्त म्हणजे काय? तर मन. ह्या मनाच्या काय असतात? वेगळ्या वृत्ती असतात. त्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे त्या वृत्ती थांबवणे म्हणजे योग. म्हणजे योगाच्या साहाय्याने, योगाभ्यासाने आपल्याला काय प्राप्त होतं? तर आपलं मन म्हणजे चित्त जे आहे, आपलं जे मन जे आहे, त्या मनामध्ये ज्या वेगळ्या वृत्ती असतात, सातत्याने मन इकडे तिकडे धावत असतं, तर त्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे त्या वृत्ती थांबवणे आणि मन शांत स्थिर करणे हे म्हणजे योग आहे. कारण मन हे चंचल आहे. अर्जुनसुद्धा प्रश्न विचारतो श्रीकृष्णाला की चंचल ही मन कृष्ण परमार्थी बलवदृढम तस्याम निग्रहम मन्ने वायोरिव सुदुष्करम. की मन हे चंचल आहे आणि जसं वायूला हातात धरणं किंवा त्याची मोठ भांडणं अवघड आहे तेवढं अवघड हे आहे असं अर्जुनाचा प्रश्न आहे. तर ते काय करायचं या संदर्भामध्ये? पुढे भगवान कृष्ण त्याला उत्तर देतात. असं हे मन जे आहे, हे मन सातत्याने वेगळ्या वेगळ्या विषयांकडे धावत असतं. आपल्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत. या पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत मन हे वेगळ्या विषयांकडे धावत असतं. आणि ज्या वेळेस हे पंचज्ञानेंद्रिय त्या विषयाकडे घेऊन जातात त्यावेळेस आपलं मन ते विषयरूप होतं. त्या मनाला ते विषयरूप बनवतात. मग आपण एखाद्या भौतिक गोष्टींकडे जर आपण सातत्याने आकर्षित गेलो, म्हणजे आपले डोळे, नाक, कान, जीभ आणि स्पर्श म्हणजे त्वचा, या पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत जर आपण केवळ भौतिक विषयांचा विचार केला, त्याच्याच मागे आपली ही ज्ञानेंद्रिय जर धावत असतील तर मन हे जड किंवा भौतिकमय होऊन जातं. जर मन हे कामुक विषयांकडे जर धावत असेल, म्हणजे हे जे वेगळे विषय आहेत त्या विषयांच्या मार्फत, या पंचज्ञानेंद्रियांमार्फत विषयांकडे जर मन जात असेल तर मन कामुक होतं. जर मन जे आहे, जे विषय जे आहेत ते समजा भक्तिमय असतील किंवा भक्ती साधनं जे आपण म्हणतो त्याकडे जर आपलं मन जात असेल, आपले ज्ञानेंद्रिय जात असेल तर आपलं मन भक्तिमय होतं. म्हणजे जसं मन
तसा माणूस व्यक्त होत असतो. आणि जसं पंचज्ञानेंद्रिय मनाला ज्या विषयांकडे घेऊन जातात तसा माणूस व्यक्त होत असतो. म्हणजे जसं मन तसा द्रष्टा, जसं मन तसा व्यक्ती, मग जसं मन तसा व्यक्ती हा व्यक्त होत असतो. म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला दिसत असतं. मग कदाचित एखादा व्यक्ती सात्विक गुणांकडे, सात्विक गोष्टींकडे आकर्षित जात असेल तो सात्विक होतो. एखादा व्यक्ती राजस गोष्टींकडे आकर्षित जात असेल तर तो राजस होतो. किंवा एखादा व्यक्ती तामस गोष्टींकडे जर आकर्षित जात असेल तर तो तामस होतो. अशा प्रकारे व्यक्ती सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे हे कशावर अवलंबून असतं, तर त्याचं मन कसं आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मन कशावर अवलंबून असतं, तर पंचज्ञानेंद्रिय कुठल्या विषयांकडे त्या मनाला घेऊन जातात त्याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून मग आपलं मन जे आहे ते मन स्थिर असायला पाहिजे, ते निर्मळ असायला पाहिजे, ते स्वच्छ असायला पाहिजे. आणि त्याच्याकरता पतंजली सांगतात की ते कशाच्या सहाय्याने शक्य आहे, तर ते योगाच्या सहाय्याने शक्य आहे. म्हणून योग चित्त वृत्ती निरोधः हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जसं मन असेल तसा तदा द्रष्टू स्वरूपे वस्थानम, म्हणजे जसं वृत्तीचा निरोध होत जातो, म्हणजे मनावर नियंत्रण येत जातं, तेव्हा जो द्रष्टा म्हणजे जो व्यक्ती आहे तो स्वतः त्याप्रमाणे तो स्वतःला प्रदर्शित करत असतो. म्हणजे तो स्फटिकाप्रमाणे स्वच्छ शुद्ध स्वरूप त्याला प्राप्त होत असतं. त्याकरता आपल्याला मनावर नियंत्रण असायला हवं. आणि जर मनावर जर नियंत्रण असेल तर आपण शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ निर्मळ असं आपलं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून मग योगाचं ध्येय काय आहे, तर योग चित्तवृत्ती निरोधः, चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा आहे. मग आता ह्या मनाच्या वृत्ती आहेत, ह्या वेगळ्या वृत्ती आहेत. किती प्रकारच्या वृत्ती आहेत ह्या, त्या 5 वृत्ती आहेत. पतंजली सांगतात की वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टाः, म्हणजे 5 वृत्ती आहेत. त्या कशा आहेत, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. आता क्लिष्ट आणि अक्लिष्ट म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण योग साधना करतो, योग साधना करताना जर मन एखाद्या गोष्टीकडे जात असेल आणि त्याच्याने जर साधनेत बाधा येत असेल तर ती गोष्ट, ती वृत्ती ती क्लिष्ट आहे. परंतु जर एखाद्या गोष्टीकडे मन धावतं आहे, मन जातं आहे, परंतु ती गोष्ट, ती वृत्ती जर योग साधनेस पूरक असेल तर ती अक्लिष्ट आहे. म्हणून या वृत्ती काही सगळ्याच वाईट आहे अशातला भाग नाही, तर काही वृत्ती असतात क्लिष्ट असतात, काही अक्लिष्ट असतात. म्हणून मग 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत. आणि त्या 5 वृत्ती म्हणजे प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती, या 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत. या वृत्तींच्या पाठीमागे सातत्याने मन हे धावत असतं, वृत्तिमय होत असतं. सतत त्याने या वृत्तींकडे मन आकर्षित जात असतं. आणि त्याच्याकरता पंचज्ञानेंद्रिय त्याला कारणीभूत होतात. पंचज्ञानेंद्रिय त्याकडे धावतात आणि स्वतः धावतात आणि सोबत मनाला पण घेऊन जात असतात. अशा या 5 वृत्ती आहेत. मग आता या 5 वृत्ती ज्या आहेत ह्या कशा थांबवायच्या, म्हणजे जे आपलं साध्य आहे, जे आपलं ध्येय आहे की योग चित्तवृत्ती निरोधः, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा आहे. म्हणजे मन जे वेगळ्या गोष्टींकडे आकर्षित जातं, जे मन तिकडे धावत असतं, त्या वृत्ती आपल्याला थांबवायच्या आहेत. त्या कशा थांबवायच्या, तर त्या करतात पतंजली सांगतात की अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधः, अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी आपल्याला हे साध्य करता येतं. जसं मग अर्जुन प्रश्न विचारला होता की चंचल ही मन कृष्ण, की हे कृष्णा माझं मन चंचल आहे आणि ते अतिशय अवघड आहे, ते कसं नियंत्रित करायचं. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात की असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे पुन्हा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने पण हे सांगितलं की अभ्यास आणि वैराग्य, आणि पतंजली पण हे सांगितलं आहे अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधः, अभ्यास आणि वैराग्याने आपण या वृत्तींचं निरोध करू शकतो, म्हणजे त्या थांबवू शकतो. अशा प्रकारे या वृत्तींना जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला अभ्यास आणि वैराग्याची आवश्यकता आहे. तर अभ्यास म्हणजे काय, तर मनाच्या स्थिरतेकरता जो आपण प्रयत्न करतो तो म्हणजे अभ्यास. आता मनाची स्थिरता आपल्याला प्राप्त करायची असेल त्यासाठी अभ्यास करावा लागेल. त्या अभ्यासाच्या गोष्टी पुढे पतंजली सांगितलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत. परंतु मनाच्या स्थिरतेकरता जे आपण प्रयत्न करतो ते म्हणजे अभ्यास. आणि त्याचा परिणाम काय होतो, तर त्याच्याने मन जे असतं ते मन विषय सोडतं, म्हणजे त्या वृत्ती हळूहळू कमी कमी होत जातात. असं हे अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मग आता हा अभ्यास आणि हे वैराग्य हे कसं करायला पाहिजे आपण, किंवा कशा पद्धतीने ही साधना असायला पाहिजे, त्याकरता पतंजली सांगतात
की स तू दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी. स तू दीर्घकाल म्हणजे एक दिवस केलं, 8 दिवस केलं, महिनाभर केलं त्याच्याने परिणाम मिळत नाही. स तू दीर्घकाल. नैरंतर्य म्हणजे सातत्याने, खंड न पडता साधना करावी लागेल. साधना किती करावी लागेल, कशी करावी लागेल? जर सांगितलं सुदीर्घकाल नैरंतर्य, सातत्याने खंड न पडता म्हणजे काय, तर ज्या दिवशी सूर्य उगवेल त्या दिवशी साधना करायची. सूर्य तर रोज उगवतो, त्यामुळे रोज साधना करणं आवश्यक आहे. स तू दीर्घकाल. दीर्घकाल म्हणजे किती काल, तर गीतेमध्ये सांगितलं बहुनाम जन्म अंते, अनेक जन्मांचा हा प्रवास आहे. त्यामुळे 1 महिना का 1 वर्ष का 1 तप असा विचार न करता सातत्याने ही साधना करायला हवी. आणि ती कशी? सत्कारा सेवितो दृढभूमीही, म्हणजे श्रद्धेने करावी लागेल. जर श्रद्धेने ही साधना जर आपण केली तर आपल्याला निश्चितच त्याचा परिणाम मिळतो. कोणती गोष्ट असू द्या, छोटी गोष्ट असेल, सोपी असेल, पण ती करण्यामध्ये आपलं सातत्य असेल, श्रद्धा असेल तर त्याचे परिणाम चांगले बघायला मिळतात. म्हणून आपण असं म्हणतो की कणभर गोष्ट आहे, पण ती कणभर गोष्ट करण्यामध्ये जर सातत्य असेल, त्याच्यामध्ये श्रद्धा असेल, तर त्या कणभर गोष्टीचा परिणाम मनभर मिळतो. परंतु आपण मनभर गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी केल्यात पण त्यात सातत्य नसेल, त्याच्यामध्ये श्रद्धा नसेल, तर त्याचा परिणाम कणभर पण मिळत नाही. म्हणून आपण थोडी साधना करा, छोटी साधना करा, पण त्या साधनेमध्ये सातत्य पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. आणि अर्थातच दीर्घकाळ आपल्याला ही साधना करावी लागेल, तर त्याचा उत्तम असा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आपणही व्यक्तिगत जीवनामध्ये आपण बघत असतो किंवा साधा अभ्यास असेल, तो अभ्यास जर आपण त्यात सातत्य असेल आणि श्रद्धाने म्हणजे मनपूर्वक जर आपण जो अभ्यास केला तर त्याचा परिणाम चांगला मिळतो, म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळतात. पण तेच जर आपण अभ्यास खूप केला पण सातत्य नसेल, त्याच्यामध्ये श्रद्धाही नसेल, म्हणजे अभ्यास करायचा आहे परंतु मन दुसरीकडे कुठेच असेल, तर त्याचा परिणाम मिळत नाही आणि गुण आपल्याला कमी मिळतात. आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी स तू दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवित दृढभूमी या पद्धतीने साधना करावी लागेल. आणि अशी साधना जर केली तर आपल्याला निश्चितच त्याचे परिणाम बघायला मिळतात. आता योगाचं जे ध्येय आहे ते म्हणजे योग चित्तवृत्ती निरोध, हा चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा हे पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्याकरता त्यांनी दुसरं अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे अष्टांग योग. हा जो योग आहे, योगशास्त्र जे आहे अष्टांग योग आहे, म्हणजे 8 वेगळ्या पायऱ्या आहेत, 8 वेगवेगळी अंग आहेत. ती या अंगांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जे काही आपलं ध्येय आहे ते आपल्याला साध्य करता येतं. मग ह्या पायऱ्या कुठल्या आहेत? त्याच्यामध्ये येतात यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. हा अष्टांग योग आहे. आपल्याला असं वाटतं की योगशास्त्र म्हणजे काय, तर आसन म्हणजे आपण डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर येतो. तिसरी पायरी आहे आसन. आणि साधारणपणे किंवा सामान्यपणे समाजामध्ये हाच समज रूढ आहे की योगशास्त्र किंवा योगासन म्हणजे काय, तर केवळ आसनं, 2-3 आसनं काही केले म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास झाला असं नव्हे. किंवा फार फार तर योगासनानंतर प्राणायाम हा बऱ्याच जणांना माहिती असतो. त्यामुळे आसन आणि प्राणायाम म्हणजे योग एवढंच आपल्याला माहिती असतं. पण तसं नाही, तर अष्टांग योग म्हणजे जी वेगळी 8 अंग दिलेली आहेत, ती 8 अंगांनी हा अष्टांग योग पूर्ण होत असतो. मग याच्यामध्ये काय येतं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. याच्यातलं एक एक अंग जे आहे ते आपण बघूया थोडक्यामध्ये. तर यम म्हणजे काय, तर यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्त्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. ही जी 5 यम सांगितलेली आहेत, हे 5 नियम सांगितलेले आहेत, अहिंसा, सत्य, अस्त्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर ज्यावेळेस आपण सामाजिक जीवनामध्ये असतो, केवळ सामाजिक नव्हे तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा ह्या तत्वांचं पालन आवश्यक असतं. अहिंसा हे जे तत्व आहे या तत्वाचं पालन करायला हवं. आपण एखाद्याला मारलं, शस्त्राने मारलं तर केवळ ती हिंसा होते असं नाही, तर शारीरिक, मानसिक, कायिक अशा प्रकारची हिंसा आपल्याकडून होत असते. म्हणजे मनामध्ये एखादा हिंसेचा विचार आणणं सुद्धा ही एक मानसिक हिंसा आहे. किंवा मी एखाद्याला मनामध्ये आपण असं ठरवतो की मी त्याला असं मारेन, ती सुद्धा हिंसा झाली. इतकंच काय, परंतु एखाद्याचा अपमान करणं हा सुद्धा एक हिंसेचा प्रकार आहे. आणि म्हणून मग मन, वाणी आणि शरीर म्हणजे मानसिक, वाचिक आणि कायिक या स्तरावर अहिंसेचं पालन करणं आवश्यक आहे. या संदर्भामध्ये एक उदाहरण देता येईल. पातळी योग दर्शन हा जो ग्रंथ कोल्हटकरांनी लिहिला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी
काही संकल्पना स्पष्ट केल्यात. तर 2 संकल्पना एकाच स्पष्ट करत असताना त्यांनी एक उदाहरण दिलं आणि ते उदाहरण दिल्यानंतर ते असं म्हणतात की बघा, एका दगडात 2 पक्षी मारले. असं लिहून झाल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की असं जर मी लिहिलं समजा की एका दगडात 2 पक्षी मारले, तर पक्षी मारणे ही एक हिंसाच आहे आणि तीसुद्धा त्यांनी वर्ज्य मानली आणि म्हणून मग त्यांनी तो शब्दप्रयोग काढला, ती म्हण ग्रंथातून काढली की एका दगडात 2 पक्षी मारले. त्याची त्यांनी असं म्हटलं की एका उदाहरणामध्ये 2 संकल्पना स्पष्ट केल्या, असं म्हणून त्यांनी तो विषय पूर्ण केला. म्हणजे अशा प्रकारे जी अहिंसाचं तत्त्वाचं जे पालन आहे ते या स्तरावर व्हायला पाहिजे, असं हे अहिंसा तत्त्व आहे. दुसरं आहे सत्य. सत्य म्हणजे खरे बोलणे. सत्यम वद. आपल्याला असं वाटतं की खोटं बोलणं म्हणजे सगळ्या गोष्टी होऊन जातात किंवा निभावून येतात, परंतु असत्य बोलण्याने किंवा खोटं बोलण्याने आपल्या शरीरावर त्याचे काही परिणाम होत असतात. याची आपल्याला कल्पना नसते आणि त्यावेळी आपण खोटं बोलल्यानंतर जे काही परिणाम होतात ते आपण अप्रत्यक्षरित्या त्याला सामोरं जात असतो आणि म्हणून मग सत्यम वद किंवा किंवा खरे बोलणे हे या ठिकाणी यात पतंजली सांगितलं. त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. चोरी म्हणजे केवळ पैशांची चोरी किंवा वस्तूंची चोरी असं नव्हे, तर वेळेची सुद्धा चोरी आपण करत असतो आणि एवढंच काय तर चोरी मनाची पण चोरी करत असतो. परंतु या ठिकाणी अस्तेय हे म्हणजे चोरी न करणे ह्या तत्त्वाचं पालन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर सांगितलं ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा एक वेगळा अर्थ या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय तर संयम. संयम कशामध्ये तर विषय सेवनामध्ये. जसं आपण बघितलं की मन असतं आणि मन हे वेगळ्या विषयांकडे धावत असतं. ही पंच ज्ञानेंद्रिय आणि विषय यांचा ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेस त्या संयोगातून मन हे आस्वाद घेत असतं आणि मग ज्यावेळेस हे मन आस्वाद घेत असतं तर त्यावेळेस ते विषयरूप होऊन जातं. मग ते तर हे जे आस्वाद घेणं असतं मनाचं, तर त्याच्यामध्ये संयम हवा. हे पंचज्ञानेंद्रिय शेवटी ती विषयांकडे जाणारच आणि विषयांचा भोग घेणारच, पण त्याच्यामध्ये संयम सांगितलेला आहे. म्हणजे जीवनामध्ये संयमाची अतिशय आवश्यकता आहे. त्यानंतर सांगितलं अपरिग्रह म्हणजे साठा न करणे. आता या ठिकाणी केवळ पैशांचा साठा किंवा भौतिक वस्तूंचा साठा असं नव्हे, तर कुठल्याही प्रकारचा साठा न करणे. अगदी मानसिक स्तरावर जर विचार केला तर मनामध्ये आपण अनेक गोष्टी साठवून ठेवतो. अनेक चांगले प्रसंग असतात, काही वाईट प्रसंग असतात, या सगळी गोष्टींचा आपण साठा करतो आणि वेळच्या वेळी ते दालन जे असतं, तो साठा असतो तो उघडा करतो आणि मग ते आपल्या मनामध्ये सातत्याने ते विचार येत असतात. कदाचित ते विचार चांगले असतील तर ठीक, परंतु जे वाईट विचार असतील, वाईट प्रसंग असतील, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आणि म्हणून मग अपरिग्रह यामध्ये केवळ भौतिक गोष्टी, पैसे किंवा वस्तू यांचा साठा नव्हे, तर मनामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचासुद्धा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. इतक्या स्तरावर यमांचं आपलं पालन व्हायला पाहिजे. असे यम पालन केल्यानंतर पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे नियम. तर नियम काय आहेत हे, तर नियम हे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर आणि प्रणिधान असे 5 नियम सांगितलेले आहेत. म्हणजे जीवनामध्ये नियम आहेत. म्हणजे पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे काय शुद्धता. मग ती शारीरिक शुद्धता असेल, ती मानसिक शुद्धता असेल, ती प्रत्येक क्षेत्रात एक शुद्ध असेल. म्हणजे इतकंच काय, पण आपल्याकडे असलेला पैसासुद्धा शुद्ध असायला हवा. असं हे शौच तत्त्व जे आहे हे आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. त्यानंतर संतोष म्हणजे समाधान. समाधान ही अतिशय जीवनात महत्त्वाची गोष्ट असते. जर समाधान असेल तर जीवन सुखी आणि समृद्ध होतं किंवा आनंदी होत असतं. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे आहे, आज जी मी प्राप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये समाधान मानणे. त्याच्यामध्ये जर समाधान असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर सांगितलं तप. तप म्हणजे काय, तर तप म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवर नियमन, इंद्रिय स्वाधीनता म्हणजे तप आहे. पण इंद्रिय स्वाधीनता जर आपल्याला जर करून घ्यायची असेल तर त्याकरता आपल्याला द्वंद्व सहन करावं लागतं. म्हणून म्हटलं की तपो द्वंद्व सहनम, की आपल्याला द्वंद्व जे आहे ते द्वंद्वसुद्धा आपल्याला सहन करावं लागतं. हे द्वंद्व कशामुळे होतं, तर शेवटी पुन्हा याच विषयावर आपण येतो की मन आहे, इंद्रिय आहे आणि विषय आहेत. इंद्रिय विषयांकडे धावतात आणि जर इंद्रिय विषयांकडे धावले तर त्याच्याने मन विषयरूप होतं. परंतु जर
इंट्युशनकडे धावतायत आणि मनाला ठरवलं की नाही आता मला संयम करायचा म्हणजे जाऊ द्यायचं नाही, मन इंद्रिय तिकडे जाऊ द्यायचे नाही, मनाने ठरवलं, तर त्या ठिकाणी मग द्वंद्व येतं की जाऊ की नको, टू बी ऑर नॉट टू बी. एक मन म्हणतं की नाही आपण आता विषयांचा उपभोग घेऊ, दुसरं म्हणतं की नाही आता विषयाचा उपभोग नाही घ्यायचा, म्हणजे द्वंद्व निर्माण होतं. मग तपोद्वंद्व सहनम म्हणजेच काय, तर हे द्वंद्व सहन करणे म्हणजेच तप आहे. त्यानंतर येतं स्वाध्याय, नंतर आहे ईश्वर परिधान. तर स्वाध्याय म्हणजे काय, तर जप, वेदाध्ययन किंवा साधना. आता या ठिकाणी आपल्याला अपेक्षित काय आहे, तर आपण योग साधना करत असतो. ही साधना म्हणजेच आपला स्वाध्याय आहे. मग याच्यामध्ये या साधनेसोबतच केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक वाचिकसुद्धा साधना आवश्यक आहे. मग त्याकरता जप असेल, वेद अध्ययन असेल, या सगळ्या गोष्टींचा स्वाध्याय करणं हे नियमामध्ये येत असतं. त्यानंतर ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, तर आपण प्रत्येक जी गोष्ट करतो ती ईश्वरार्पण बुद्धीने करायला पाहिजे. आपण व्यक्ती जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी करतो ती स्वार्थापोटी करत असतो, की ही गोष्ट मी केली, हे कर्म मी केलं तर याच्यातून मला काय मिळेल, आणि जर काही मिळणार असेल तर मी करेल, नाही तर मी करणार नाही, अशा प्रकारची आपली एक मनोभूमिका असते. परंतु जर आपण ईश्वरार्पण बुद्धीने, म्हणजे मी करतोय ते मी ईश्वरासाठी करतोय, मी स्वार्थी बुद्धीने करत नाही आहे, अशा ज्यावेळेस आपली मानसिकता होईल त्यावेळेस आपण असं म्हणूया की आपण ईश्वरार्पण बुद्धीने करतोय, म्हणजे ईश्वर परिधान हा जो एक ही गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्टी आपल्या जीवनामध्ये येईल. म्हणून असे हे यम आणि नियम. आता या यम आणि नियम याच्या पालनाने होतं काय, परिणाम काय होतो, तर याच्याने आसन करण्याची प्रवृत्ती वाढते. आसन करण्यासाठी जी प्रवृत्ती लागते, जी ओढ लागते, जी आकर्षण लागतं, ती आपोआप या यमनियमाच्या पालनाने होत असते. अर्थातच ज्यावेळेस आपण योगाभ्यास सुरू करतो तर त्यावेळेस प्रथम यमनियम या यमनियमांचं पालन करा आणि नंतर मग आपण अभ्यास करतो, योगाभ्यास किंवा आसनाचा अभ्यास करतो असं नाही आहे. तर आपण प्रथम अभ्यास सुरू करतो, योगाभ्यास. प्रथम योगाभ्यास, आता योगासनं शिकतो, प्राणायाम शिकतो. त्याचा परिणाम असा होतो, योगाभ्यासाने, आसन आणि प्राणायामच्या अभ्यासाने यमनियम पालनाची प्रवृत्ती वाढते, किंवा यमनियमाची पालन जर केलं तर योगाभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढते. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत आहेत. तर असं म्हणायला हरकत नाही की प्रथम आपण यमनियमाचं पालन करून मग योगाभ्यास करू, असं नाही. तर आपण डायरेक्ट योगाभ्यास सुरू केला तर आपोआप त्याच्याने यमनियम पालनाचं आपल्याला प्रवृत्ती ही आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि मग पुढे आता पतंजली सांगतायत आसन. आसन म्हणजे काय, तर आसनासाठी फक्त 2 सूत्रांमध्ये पतंजली सांगितलेलं आहे. एक सांगितलं आहे स्थिर सुखम आसनम. आसनाची व्याख्या सांगितली, स्थिर सुखम आसनम. आपण ज्याही स्थितीमध्ये असू, आपण बैठक स्थितीमध्ये असतो समजा, ती बैठक स्थिती कशी हवी आपल्याला, तर ती स्थिर आणि सुखकारक असायला हवी. ती जर स्थिर आणि सुखकारक असेल तर ते आसन म्हणायला पाहिजे. जर आसन केलं, बैठक स्थिती घेतली, त्याच्यामध्ये समजा ताण असतील, त्याच्याने समजा रग लागली असेल तर त्याच्याने आपल्याला त्रास होतो, त्यामुळे स्थिरता राहत नाही. मग सारखं आपण हलतो, ते आसन आपण स्थिर शकत नाही. म्हणून मग जी काय आपण बैठक स्थिती घेतली असेल, जे काय आपलं आसन असेल ते कसं पाहिजे, स्थिर सुखम आसन पाहिजे, म्हणजे स्थिरता पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुखकारकता पण पाहिजे. ही आसनाची व्याख्या सांगितलेली आहे. आता आसन जे आपण करतो योगासनं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्थिती असतात. मग कदाचित ते साधं सोपं पद्मासन असेल, वज्रासन असेल किंवा सुखासन असेल, ही झाली बैठक स्थिती. किंवा वेगवेगळ्या स्थितीमध्ये शयनस्थिती असेल, विपरीत शयनस्थिती असेल, बैठक स्थिती असेल, दंडस्थिती असेल, या वेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळी आसनं सांगितलेली आहेत. आता ही जी वेगळी आसनं सांगितलेली आहेत ती आसन करण्याचं काही एक नियम आहे. म्हणजे आसन करताना अतिशय संथपणे ती स्थिती घ्यायची असते, जोरात किंवा वेगाने ती स्थिती घ्यायची नाही. नंतर स्थिती घेतल्यानंतर स्थिरता आणायची आहे. तर ती स्थिरता कशी आणायची, तर अवयवांचं शिथिलीकरण करून ती स्थिरता आणायची. मग त्यावेळेस आपल्याला सुखकारकता अनुभवायला मिळते. आणि म्हणून मग पतंजलीची व्याख्या दिली की स्थिर सुखम आसनम. म्हणजे आसनासाठी फक्त एकच आपल्याला सूत्र दिलेलं आहे. तसं म्हटलं तर जी काही वेगळी आसनं आहेत ती आसनं सगळी हठयोगातून किंवा घेरंड संहितेमधून आपल्याला ही सगळी आसनांचा उल्लेख किंवा ही आसनं आपल्याला मिळतात. त्याच्यातून ही आसनं आलेली. पातंजली योग दर्शन या ग्रंथामध्ये विविध आसनांचा उल्लेख नाही,
किंवा त्यांनी ती समजावलेली पण नाही आहेत. त्यांनी फक्त आसन काय सांगितलं, आसन म्हणजे काय तर स्थिर सुखम आसनम. अशी जी स्थिती आपल्याला घ्यायची आहे, जी स्थिरता आहे आणि सुखकारक आहे, ती कशी घेता येईल आपल्याला. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, म्हणजे प्रयत्नपूर्वक शैथिल्य आपल्याला अवयवांमध्ये आणावं लागेल. प्रयत्नपूर्वक शैथिल्य ज्यावेळेस आपण आसनामध्ये आणतो त्याच्याने आपल्याला स्थिरता आणि सुखकारकता प्राप्त होते. त्यानंतर प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, म्हणजे मन जे आहे ते मन अनंतात विलीन करायचं. असं ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने आसन साधलं जातं किंवा आसन जय होत असतो. त्यामुळे आसन जय करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, तर प्रयत्नपूर्वक शिथिलता आणावी लागेल. आणि ती शिथिलता आणल्यानंतर आपल्याला मन जे आहे ते मन अनंत समापत्ती म्हणजे अनंतामध्ये विलीन करावं लागेल. अर्थात हे सांगणं अतिशय सोपं आहे, परंतु हे करणं मात्र तसं अवघड आहे. आणि त्याकरताच पत्नीने सांगितलं की सतु दीर्घकाल नैरंतर सत्कारा संयुक्त दृढभूमी, या पद्धतीने साधना करावी लागेल आपल्याला, तर आपल्याला हे साध्य होऊ शकेल. असं हे आसनाचं जे अंग आहे, तिसरं अंग यमनियमानंतर आसन हे अंग सांगितलेलं आहे. आणि त्याकरता केवळ 2 सूत्रामध्ये संपूर्ण शास्त्र हे आसनाचं शास्त्र आहे हे सामावलेलं आहे. म्हणजे स्थिर सुखम आसनम आणि दुसरं आहे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. ह्या 2 सूत्रांमधून सगळं आसनाचं शास्त्र हे सांगितलेलं आहे. त्यामुळे शिथिलता प्रयत्न शैथिल्य हे आसनामध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून आता आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपल्याला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला काही सूचना सांगेन, त्या सूचनाचं आपण पालन करूया आणि याचा आपण अनुभव घेऊया. त्यामुळे आता मी काही तुम्हाला सूचना सांगतो, त्या सूचनांचं आपण पालन करूया आणि याचा अनुभव घेऊया. आपण बैठक स्थितीमध्ये असाल, जी काही बैठक स्थिती असेल, आपण खुर्चीत बसले असाल किंवा जमिनीवर पद्मासन किंवा मांडी घालून बसलेलं असाल, जी काही स्थिती असेल त्या स्थितीमध्ये आपण स्थिर बसायचं आहे. आणि मी ज्या काही सूचना सांगेल त्या सूचनांचं आपण पालन करूया आणि आपण प्रयत्न शैथिल्य याचा अभ्यास करूया. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी बैठक स्थितीत या. बैठक स्थितीत आल्यानंतर आपण प्रथमतः डोळे बंद करा. डोळे बंद करायचे आहेत आणि आपण शांतपणे बैठक स्थितीमध्ये बसायचं आहे. बैठक स्थिती. आता आपण आपल्या एकेका अवयवाकडे लक्ष द्यायचं आहे. प्रथम आपण आपल्या उजव्या हाताकडे लक्ष देऊ. उजव्या हाताची बोटं ती आपल्याला ढिली सोडायची आहे. प्रयत्नपूर्वक शैथिल्य निर्माण करायचं आहे. हाताची बोटं, तळहात, मनगट ढिलं सोडा आणि डोळे बंद आहेत, पण मनाने त्या ठिकाणी आपण जायचं आहे. मनाने त्या अवयवांकडे बघायचं आहे आणि मनाने त्या ठिकाणी शैथिल्य निर्माण करायचं आहे, शिथिलता निर्माण करायची आहे. मनगट झाल्यानंतर आपल्याला कोपराकडे यायचं आहे. उजव्या हाताचं कोपर, त्यानंतर दंड, त्यानंतर खांदा. क्रमाक्रमाने आपण संपूर्ण हात हा शिथिल केलेला आहे. खांद्यापासून बोटापर्यंत संपूर्ण हात आपला हा शिथिल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या अंगाकडे लक्ष द्या. पाठीचा भाग, संपूर्ण पाठीचा भाग हा शिथिल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे. उजव्या बाजूचे कमरेचे स्नायू, मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, टाच, तळपाय आणि पायाची 5ही बोटं. संपूर्ण उजवा पाय आणि उजवा हात आणि शरीराची उजवी बाजू शिथिल झालेली आहे. संपूर्ण उजवी बाजू शिथिल झाल्यानंतर आता आपण डाव्या बाजूकडे लक्ष देणार आहोत. डोळे बंद आहेत. डोळे बंद करून आपण एक अवयव शिथिल करत आहोत. आता आपण आपल्या डाव्या हाताकडे लक्ष द्या. डाव्या हाताची बोटं अंगठ्यापासून करंगळीपर्यंत 5ही बोटं, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदा. खांद्यापासून बोटांपर्यंत संपूर्ण
डावा हात शिथिल झालेला आहे. आता आपल्याला आपल्या डाव्या अंगाकडे म्हणजे पाठीची डावी बाजू त्याकडे लक्ष द्या आणि शिथिल करा. कमरेचे स्नायू ते शिथिल करा. आणि आता आपल्याला आपल्या डाव्या बाजूकडे लक्ष द्यायचं आहे. मांडी, गुडघा, पोटऱ्या, घोटा, तळपाय आणि बोटं. डाव्या पायाची संपूर्ण बोटांपासून तर कमरेपर्यंत डावा पाय शिथिल झालेला आहे. संपूर्ण डावी बाजू शिथिल झालेली आहे. आता आपण आपल्या शरीराच्या मागच्या बाजूकडे लक्ष देऊ. कमरेचे स्नायू, पाठीचे स्नायू, तर मानेचे स्नायू. मानेपासून तर कमरेपर्यंत मागची बाजू संपूर्ण शिथिल करायची आहे, ढिली सोडायची आहे. प्रयत्नपूर्वक आपल्याला ते स्नायू ढिले करायचे आहेत. आता आपल्याला शरीराच्या पुढच्या भागाकडे लक्ष द्यायचं आहे. आपले पोटाचे स्नायू, ओटीपोटाचे स्नायू, छातीचे स्नायू हे ढिले सोडा. संपूर्ण पुढचा भाग शरीराचा ढिला झालेला आहे, शिथिल झालेला आहे. कुठल्याही प्रकारचे ताण नाही आहे. जिथे कुठे ताण जाणत असेल त्या ठिकाणी मनाने जाऊन ते ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आता सावकाश आपण आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देऊया. कपाळचे स्नायू ढिले सोडा. डोळे बंदच आहेत. पापण्यांचे स्नायू आपल्याला ढिले सोडायचे आहेत. बुबुळ ढिले सोडा. त्यानंतर गाल, ओठ अलगद एकमेकांवर ठेवलेले आहेत. दात अलगद एकमेकांवर ठेवलेले आहेत. जीभ ढिली सोडा. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू आता शिथिल झालेले आहेत. संपूर्ण शरीर चेहऱ्यापासून तर डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आता आपण आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित करूया. आपण श्वास घेतोय, श्वास सोडतोय. संत श्वासन चालू आहे आपलं. अतिशय संत गतीने श्वसन चालू आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. त्यामुळे श्वसनसुद्धा अतिशय संत चालू आहे. त्या संत श्वसनाकडे लक्ष द्या. श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय. श्वास घेताना सो असा आवाज होतो आणि श्वास सोडताना हम असा आवाज होतो. श्वास घेणे आणि सोडणे, सो हम. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. ज्यावेळेस हवा आत जाते त्या घर्षणाने हा आवाज होतो, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. संपूर्ण शरीर शिथिल, संत श्वसन आणि श्वसनावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. या माध्यमातून आपण प्रयत्नपूर्वक शैथिल्य प्राप्त केलेलं आहे. आता आपला मन जे आहे ते मन श्वासावर लक्ष केंद्रित करा. जो आपण श्वास हवा आत घेतो आहे आणि बाहेर सोडतो आहे त्या हवेवर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना हवा थोडी थंड असते आणि श्वास सोडताना हवा थोडी गरम झालेली असते. हा तापमानातील फरक आपल्याला लक्ष द्यायला हवा. एवढं आपण आपलं मन त्या श्वसनावर केंद्रित करा, एकाग्र करा, किंवा आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकेल. असं हे मन आता अतिशय शांत आणि स्थिर झालेलं आहे. प्रयत्नपूर्वक सर्व स्नायूंचं शिथिलीकरण केलेलं आहे आणि आता आपल्याला आपलं मन जे आहे ते मन श्वसनावर केंद्रित केलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रयत्नपूर्वक शैथिल्य अनंतर मग आपलं मन प्रथमतः श्वसनावर अनंतर मग अनंतामध्ये आपल्याला ते विलीन करायचं आहे. म्हणजे अनंत समापत्तीभ्याम याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. अशा प्रकारे आपण अतिशय उत्तमरित्या प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्तीभ्याम याचा अनुभव आपण घेतला आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा जागृत अवस्थेकडे यायचं आहे. त्यामुळे आपण एक वेळी जागृत करूया. आपल्या हाताचे स्नायू, बोटं त्याच्याकडे लक्ष द्या. ते जागृत करा. थोडे ताणून घ्यायचे आहेत. संपूर्ण हाताचे स्नायू, उजवा हात आणि डावा हात दोन्ही. त्यानंतर
उजवा पाय आणि डावा पाय दोन्ही पायांचे स्नायू जागृत करा, थोडे ताणून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावरचे स्नायू जागृत करा. तर संपूर्ण शरीर जागृत झालेलं आहे. आता सावकाश डोळे उघडा आणि आता डोळे उघडल्यानंतर आपण काय अनुभवलं तो अनुभव आपण मनामध्ये साठवा. म्हणजे जो आपल्याला अनुभव आलेला आहे प्रयत्नशैथिल्याचा, स्थिर सुखम आसनाचा, कारण आता या अवस्थेमध्ये आपलं शरीर हे स्थिर झालेलं आहे. आपण ज्याही स्थितीमध्ये असू, बैठक स्थिती असेल, पद्मासन असेल, वज्रासन असेल, सुखासन असेल किंवा आपण खुर्चीवर बसलेलो असू, ज्याही स्थितीमध्ये आपण बसलेलो असतो ते आपलं आसन आहे, ती आपली बैठक स्थिती आहे. आणि या सूचनांद्वारे आपण काय केलं तर शिथिलीकरण केलं. म्हणजे आपल्याला या शिथिलीकरणाने स्थिरता प्राप्त झाली. आणि जर शरीर स्थिर झाले असेल, त्याला कुठल्याही प्रकारचे ताण नसेल, तर ताण नसल्यामुळे समाधान किंवा सुखकारकता आपल्याला अनुभवायला मिळते. स्थिरता आणि सुखकारकता या दोन गोष्टी आपण एकाच वेळेस अनुभवलेल्या आहेत. असं प्रयत्नपूर्वक शैथिल्य केल्यानंतर आपण काय अनुभवलं तर श्वासावर लक्ष केंद्रित केलं. आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण अनंत समापत्तीभ्याम म्हणजे आपलं मन जे आहे आपण श्वासावर केंद्रित केलं. ही प्रथम पायरी आहे. अर्थात याच्यानंतर आपल्याला अधिक साधना जर आपण करत जाऊ तर त्यावेळेस एक वेगळा अनुभव आपल्याला अनंत समापत्तीभ्यामचा यायला लागेल. त्यामुळे आता आपण कदाचित फक्त स्थिरता आणि सुखकारकता अनुभवली असेल. आणि काही प्रमाणामध्ये आपण ज्यावेळेस मन आपलं श्वासावर केंद्रित केलं तर तो एक वेगळा अनुभव आपल्याला मिळाला असेल. तर असं हे अनंत शैथिल्य, प्रयत्नशैथिल्य आणि अनंत समापत्तीभ्याम याचा आपण अनुभव या स्थिर सुखम आसनच्या अभ्यासाद्वारे घेतलेला आहे. असं हे तिसरं अंग म्हणजे आसन आहे. तर पुढचं अंग सांगितलेलं आहे ते म्हणजे प्राणायाम. तर प्राणायाम म्हणजे काय तर श्वास आणि प्रश्वास जो आपण चाललेला असतो त्याच्या गतीचा आपल्याला छेद द्यायचा आहे. आणि मग त्याकरता पतंजली सांगतात की तस्मिन सती श्वास प्रश्वास हो गती विच्छेद प्राणायाम हा. म्हणजे आपण श्वास घेत असतो म्हणजे पूरक करतो, श्वास सोडतो म्हणजे रेचक करतो. परंतु श्वास सोडताना आणि घेताना किंवा त्यापूर्वी थोडं काही क्षण थांबावं लागतं. म्हणजे श्वास घेतला की सोडायचा असतो, पण घेतल्यानंतर एक क्षण आपण थांबतो आणि मग पुन्हा श्वास आपण सोडत असतो. तर तो जो क्षण असतो ज्यावेळेस आपण श्वास रोखतो त्याला म्हणतात कुंभक. म्हणजे पूरक म्हणजे काय तर श्वास घेणे आणि रेचक म्हणजे काय तर श्वास सोडणे. असं पूरकरेचन करत असताना आपण कुंभक करतो. म्हणजे पूरक करताना करतो तो अंतकुंभक आणि रेचक म्हणजे श्वास सोडतो. श्वास सोडल्यानंतर आपण एक क्षण थांबतो तो असतो बाह्यकुंभक. मग आता ही जी गती आहे श्वास प्रश्वासाची त्याला छेद देणं म्हणजे प्राणायाम. म्हणून म्हणतात की तस्मिन सती म्हणजे काय आसन सिद्धी झाल्यानंतर जे प्राणायाम करायचं असेल तर प्रथम आसन घ्यावं लागतं. बैठक स्थितीतलं आसन असेल, जे काही आसन असेल ते आसन घ्यायचं. ती आसनस्थिती प्राप्त केल्यानंतर आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं जसं आता आपण आत्ता केलं होतं. मग ती जी गती असते श्वास प्रश्वास, श्वास म्हणजे घेणे आणि प्रश्वास म्हणजे सोडणे, म्हणजे पूरक आणि रेचक याची गती आहे. त्या गतीला छेद देणे म्हणजे प्राणायाम आहे. म्हणून तस्मिन सती श्वास प्रश्वासयोः गती विच्छेद प्राणायाम अशी ही प्राणायामाची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला श्वास घेणं, सोडणं आणि रोखणं या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करावं लागेल. या गोष्टी सगळ्यांचं नियंत्रण म्हणजे प्राणायाम. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. ते काही पुन्हा या ग्रंथात दिलेले नाहीत, ते अन्य ग्रंथातून घेतलेले आहेत. म्हणजे प्राणायामाचा नंतर विकास जो काही अन्य ग्रंथकारांनी केला आणि त्यांनी प्राणायामाचे वेगळे प्रकार सांगितलेले आहेत. वस्तुतः आपण श्वास घेतो आणि सोडतो ते केवळ आपलं श्वसन असतं. मग त्या गतीला छेद देणं आणि त्याच्यामध्ये पण कुंभक जो आहे तर कुंभक साध्य करणं म्हणजे खरं प्राणायाम आहे. मग प्राणायाम करताना श्वास किती अंकात घ्यायचा, किती अंकात सोडायचा, किती अंकात तो रोखायचा म्हणजे कुंभक करायचा याच्यावर सगळं प्राणायामाचं गणित अवलंबून आहे. म्हणून प्राणायाम एक असं शास्त्र आहे की ते प्रत्यक्ष गुरुकडून ते शिकायचं असतं. आणि असं सांगतात की प्राणायाम जर योग्य पद्धतीने प्राणायाम केला तर शरीरातली कुठलीही व्याधी, शारीरिक असो मानसिक असो, कुठलीही व्याधी ही त्याचं निर्मूलन आपण करू शकतो जर योग्य प्रमाणे प्राणायाम केला तर. परंतु जर चुकीचा केला तर त्याचे सुद्धा परिणाम आपल्याला मिळतात. म्हणून मग
असं म्हणतात की प्राणायाम हा गुरुच्या मार्गदर्शनात करायचा असतो. परंतु प्राणायामाच्या महत्त्वाच्या आणि बेसिक गोष्टी कुठल्या असतील तर ते आपल्याला माहिती आहे की संत श्वसन, जलश्वसन, दीर्घ श्वसन, किंवा जे आपण असं म्हटलं की प्राणायाम म्हणजे तर आपल्या श्वास प्रश्वासाच्या गतीला छेद देणं. आणि म्हणून मग काही अनुलोम विलोमसारख्या या प्रक्रिया ज्या आहेत ह्या सगळ्या प्रक्रिया म्हणजेच प्राणायाम किंवा ही प्राणायामाची पूर्वतयारी असं म्हणता येईल आपल्याला. आणि प्राणायामामुळे काय होतं तर नाडी शुद्धी होते. म्हणून मग नाडीशुद्धी प्राणायाम असं पण त्याला म्हटलेलं आहे. असा हा प्राणायाम आपल्याला जर पुढे करायचा असेल तर आपल्याला बेसिक गोष्टी आपल्याला ह्या यायला पाहिजेत. आता प्रत्येकाची आपल्या फुफ्फुसाची एक क्षमता असते. साधारणपणे आपल्या फुफ्फुसाची क्षमता असते 5000 cc, म्हणजे 5000 लिटर हवा इतके आपलं फुफ्फुस घेऊ शकतं. परंतु सामान्यपणे आपण किती वापर करतो फुफ्फुसाचा तर केवळ 10 ते 20% आपण फुफ्फुसाचा वापर करत असतो. म्हणजे केवळ 10 ते 20% आपण श्वास घेत असतो. मग हळूहळू या साधनेने फुफ्फुसाची क्षमताही वाढत जाते आणि आपण मग साधारणपणे हळूहळू 20, 30, 40, 50, 60, 80% आपण ही क्षमता वाढवू शकतो. मग त्याच्याकरता काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याच आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे संत श्वसन. आता जर मी म्हटलं तर तुम्हाला संत श्वसन शिकवतो किंवा संत श्वसन सांगतो तर तुम्हाला किती आम्हाला तर येतं आहे, आम्ही श्वसन तर घेतोच आहेत ना, श्वास तर प्रत्येकजण घेतोच आहे. श्वास घेतो आहे म्हणजे श्वास घेता येतो म्हणजे माहिती आहे. परंतु तरीसुद्धा आपल्याला संत श्वसन हे काय आहे हे आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण मग सांगितल्याप्रमाणे बैठक स्थिती घेतली त्या बैठक स्थितीमध्ये आपण स्थिरता अनुभवलेली आहे. म्हणजे संपूर्ण अवयवांचं शिथिलीकरण केलेलं आहे, प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण केलेलं आहे आणि आता आपल्याला सुखकरता अनुभवाला आलेली आहे. त्यावेळेस जे आपलं श्वसन चाललेलं असतं, जी काही गती असते ती खरी म्हणजे संत श्वसनाची गती. अन्यथा आपण सामान्यपणे एका मिनिटाला किती वेळ श्वास घेतो आणि किती वेळ श्वास सोडतो हे कदाचित आपण कोणी बघितलं पण नसेल किंवा आपण कोणी बघत पण नाही, कारण काही कारण पण नाही बघण्याचं, कारण त्याच्याने बघून काही फायदा पण नाही आहे किंवा तोटा पण नाही आहे, त्यामुळे आपण कधीच बघत नाही. त्यामुळे एका मिनिटात आपण किती वेळ श्वास घेतो, सामान्यपणे 12 ते 16 या वेळेला आपण श्वास घेत असतो. आता हे आपण कधी कोणी मोजलेलं नसतं, परंतु आपण जर ही साधना केली तर हळूहळू हे जे श्वास प्रश्वास जे आहेत, जे सांगितलं की 16 वेळेस आपण घेतो आणि सोडतो, तर ते प्रमाण कमी कमी होत जातं आणि ते कमी करणं म्हणजे संत श्वसन आहे. मग कदाचित ह्या साधनेने हळूहळू आपण 10, 8, 6, 4 इथपर्यंत आपण येऊ शकतो. आणि जे ऋषीमुनी असतात, जे हिमालयात किंवा अन्य ठिकाणी जाऊन साधना करत असतात, तर त्यांना त्याचं जे प्रमाण असतं ते अतिशय कमी असतं. इतकं की ते श्वासच घेत नाही इथपर्यंत त्यांची स्थिती येते. श्वास घेत नाही म्हणजे हवा आत जात नाही अशा भाग नाही, परंतु अतिशय संत गतीने, अतिशय सूक्ष्म किंवा अतिशय कमी प्रमाणात त्यांना श्वासाची आवश्यकता असते. तर असं हे संत श्वसन आहे. तर पुन्हा एकदा आपण संत श्वसन म्हणजे काय ते बघायचं असेल आणि त्याच्यानंतर दीर्घ श्वसन बघायचं असेल तर आपल्याला पुन्हा आपल्या त्या अवस्थेकडे जावं लागेल. म्हणजे बैठक स्थिती घ्या. बैठक स्थितीतून आपल्याला जे मग सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला शिथिलीकरण करायचं आहे आणि मग आपल्याला संत श्वसन किंवा दीर्घ श्वसन किंवा जलश्वसन याचा अनुभव घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला काही सूचना सांगतो, त्याप्रमाणे आपण करायचं आहे. आपण सगळ्यांनी बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थिती जी काय आपली बैठक असेल ती पद्मासन असेल, वज्रासन असेल, खुर्चीत बसलेला असाल, सोफ्यावर बसलेला असाल, त्या स्थितीत आपण बसा. पुढं सगळ्या सूचना सांगणार नाही, आपण स्वतःच त्या सूचना सगळ्या स्वतःला द्यायच्या आहेत आणि प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण करायचं आहे. सर्व शरीरातील स्नायूंमधील ताण कमी करायचा, तो ताण कमी करा. आपण सगळे बैठक स्थितीत आहात, डोळे बंद आहेत. डोळे बंद करून आपल्याला सगळं अवयवाचं शिथिलीकरण करायचं आहे. एक अवयव शिथिल करा. मग सांगितल्याप्रमाणे हे जलद गतीने करायचं आहे शिथिलीकरण. आणि आता आपण शांतपणे बसलेलो आहोत. संत श्वसन सुरू आहे. पुन्हा श्वसनावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू गती कमी कमी होत जाईल, एकदम कमी होणार नाही.
हळूहळू कमी होईल. त्यानंतर मग आपल्याला संत श्वसन, आपण किती श्वसन घेतो हे आपल्याला बघायचं आहे. संत श्वसन, श्वास मोजायचे आहेत. प्रयत्नपूर्वक कमी श्वास घ्यायचा, कमी श्वास सोडायचा. अशा प्रकारे हा संत श्वसनाचा अभ्यास आपण करू शकतो. त्यानंतर दीर्घ श्वसन म्हणजे जास्तीत जास्त श्वास घ्यायचा. तर भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा, भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. दीर्घ साधारण सुरुवातीला आपण 5 सेकंद 10 सेकंद श्वास घेऊ शकतो आणि 5-10 सेकंद श्वास सोडू शकतो. परंतु हळूहळू प्रयत्नपूर्वक आपल्याला हा कालावधी वाढवायचा आहे. काही कालावधीनंतर, अभ्यासानंतर 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंदापर्यंत आपण श्वास घेतो आणि 20 सेकंद श्वास सोडत असतो. किंवा किमान 15 सेकंद तरी आपण श्वास घेतो, श्वास सोडत असतो. अशा पद्धतीने ज्या दीर्घ श्वास आपण घेतो तर मिनटाला केवळ 2, 3, 4 इथपर्यंत आपण, किंवा अगदी जास्तीत 6पर्यंत आपण श्वास घेऊ शकतो. म्हणजे ही जी श्वास आणि प्रश्वास ही जी गती आहे किंवा ही संख्या ही आपल्याला कमी करता येते. असं हे दीर्घ श्वसन या ठिकाणी आपण अनुभवू शकतो. अशा प्रकारे हा श्वसनाचा अभ्यास, जी 4थी पायरी आहे प्राणायाम, याचा अभ्यास पतंजलीने सांगितलेला आहे. त्यानंतर येतो प्रत्याहार, पुढचं अंग आहे. आता हा झाला बहिरंग योग. यम, नियम, आसन, प्राणायाम हा बहिरंग योग झाला. आणि धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योग झाला. परंतु या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे प्रत्याहार. तर इंद्रियांचा विषयाशी संबंध येतो आणि हा त्या इंद्रियांचा आपापल्या विषयाशी होणारा संप्रयोग आहे. असा हा संप्रयोग म्हणजे इंद्रियांचा विषयाशी संबंध हा जर होऊ दिला नाही, म्हणजे ती इंद्रिय चित्ताच्या स्वरूपाचे जणू अनुकरण करणारी होतात. आणि ह्या स्थितीलाच त्यांनी प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. म्हणजे अंतरंग योगात जायचं असेल तर त्यासाठी प्रत्याहार साधला पाहिजे. म्हणजे काय, तर इंद्रियांचं नियमन व्हायला पाहिजे. हा जो संप्रयोग होतो म्हणजे विषय आणि इंद्रियाचा जो संयोग होत असतो, तर त्याच्यावर नियंत्रण करणे किंवा तो होऊ न देणे म्हणजेच प्रत्याहार. म्हणजे मग आपण बहिरंगातून आपण अंतरंगाकडे जातो. आणि मग जी पुढची पायरी आहे अंतरंग योगातली, धारणा, ध्यान, समाधी, म्हणजे पतंजलीला जी अपेक्षित जी समाधी आहे ती आपल्याला प्राप्त करता येते. तर असा हा अष्टांग योग की ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा अभ्यास सांगितलेला आहे. त्याच्याने काय होतं, तर चित्तांच्या वृत्तींचा निरोध होतो. आणि तो चित्तांच्या वृत्तीचा निरोध झाला म्हणजे मग आपल्याला खऱ्या अर्थाने खरं स्वरूप जे आहे ते आपल्याला प्राप्त करता येतं. असा हा योग सर्वांसाठी आहे. अशी साधना, असा अभ्यास जर प्रत्येकाने केला तर जे आपण सुरुवातीला म्हटलं की कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत असू तर आपल्याला गुण किंवा कौशल्य किंवा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे प्राप्त करता येतं. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाचा आनंद घेता येतो. म्हणून सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग असं म्हटलेलं आहे. आणि अजून एक व्याख्या पण त्यात अशी म्हटली आहे की योग इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. म्हणजे आपली जी काही शारीरिक अवस्था आहे ही ॲबनॉर्मल असते, ती नॉर्मल करण्यासाठी योगाभ्यास आवश्यक असतो. असं जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला एक दिवस अतिशय उत्तम असं आरोग्य प्राप्त होईल. आणि ते आरोग्य प्राप्त होण्यासाठी, ते आपण करून घेण्यासाठी आपल्याला साधनेची आवश्यकता आहे. अशी साधना आपण प्रत्येकाने करावी यासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझं व्याख्यान थांबवतो. मला या ठिकाणी आपण पाचारण केलं त्यामुळे मी प्राचार्य, उपप्राचार्य आणि महाविद्यालयाचा आभारी आहे. धन्यवाद. उपस्थित सज्जन हो, आता आपण या पहिल्या विशेष व्याख्यानाच्या समारोपाकडे वाटचाल करीत आहोत. या प्रसंगी आपणा सर्वांचे ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आजचे विशेष व्याख्याते सन्माननीय डॉक्टर रमेश वरखेडे सर यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर VN सूर्यवंशी सर, माननीय उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर MD देशपांडे मॅडम, माननीय उपप्राचार्य डॉक्टर प्रणव रत्नपारकी सर, या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद या प्रसंगी व्यक्त करतो. उत्कृष्ट टेक्निकल सपोर्टबद्दल जर्नलिझम डिपार्टमेंटचे प्राध्यापक श्री मार्मिक गोळसे सर यांचे विशेष आभार. महाविद्यालयाचा आदरणीय सर्व स्टाफ, पालक
आणि उपस्थित प्रिय विद्यार्थी आपणा सर्वांचे ऋणनिर्देश या प्रसंगी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.